सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अवकाळी पावसाचा रायगड जिल्ह्याला सर्वाधिक मोठा फटका बसलाय। पेण तालुक्यातील जावळी गावांना याचा तडाखा बसला आहे। बऱ्याच घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची पत्रे उडून गेली आहेत, तर काहींच्या घरांच्या भिंती देखील कोसळल्या आहेत। त्याचप्रमाणे पावसानं भिजल्यामुळे अन्नधान्याचे देखील मोठं नुकसान झालंय। अवकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जावळी गावामधील एका घरावरील पत्रे अचानक उडून गेले आणि काही वेळातच घर कोसळलं। त्यामध्ये राहणाऱ्या महिलेनं प्रसंगावधान दाखवल्यानं आपल्या 3 वर्षाच्या मुलासह त्या घराच्या बाहेर पडल्या, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये पेण तालुक्यातील जावळी गावाला बसला आहे। आपण माझ्यामागे पाहू शकता, या ठिकाणी एक झाड आहे। हे झाड जे आहे हे पूर्णतः नितळून पडलेलं आहे आणि हे झाड आहे या घरावरती पडलंय आणि याच कारणास्तव या घराचे पत्रे जे आहेत हे पूर्णतः मोडकळीत झालेले आहेत, अस्ताव्यस्त झालेले आहेत। हे उभं एक घर होतं जे आपण आता छायाचित्रामध्ये बघतोय, पण या घराची जी अवस्था आहे आता दयनीय झालेली आहे। पूर्णतः घरातले जे काही त्यांचा परिवार होता, तो परिवार आता पूर्णतः रस्त्यावरती आलेला आहे। आपण त्या परिवाराची देखील बातचीत केलेली आहे। आपण पाहू शकतो की अवकाळी पावसाचा किती मोठा फटका जो आहे हा पेण तालुक्यातील या जावळी गावातील ग्रामस्थांना एकंदरीत बसला आहे। आता प्रशासनाकडनं या ग्रामस्थांना कशा पद्धतीमध्ये मदत केली जाते किंवा प्रशासनाकडनं यांच्यावरती काय उपाययोजना केली जाते किंवा यांचं सध्यापुरते राहण्यासाठी काय योजना केली जाते का, हे खरं पाहावं लागणार आहे। अवकाळी पावसाचा जो फटका आहे तो रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जावळी गावाला मोठ्या प्रमाणामध्ये बसला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस झाला। आपल्यासोबत कैलास पाटील यांच्या मिसेस आहेत, या एकट्याच घरामध्ये होत्या आणि अचानक वादळ वारा आल्यामुळे काय परिस्थिती ओढेल आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती होती? माझं बाळ आणि मी एकटीच घरामध्ये होते। अचानक वादळ वारा आला आणि दरवाजा लावला होता, दरवाजातून सुद्धा पाणी आला आतमध्ये। मी तो झाडून असं बाहेर काढल्यानंतर अचानक असं पत्र वगैरे कोसळले। मी घाबरत दरवाजा उघडला तर बाहेर कोणच नव्हतं, झाडं वगैरे पडली होती आणि मी याला घेऊन धावत गेले आमच्या वरच्या घरी। बापरे, प्रसंग अवधान दाखवून आपण अचानक गेला म्हणजे मोठा वारा झाला आणि पत्रे वगैरे सगळे अचानक कोसळले आणि तांदूळ वगैरे सगळं पडले होते, भांडी वगैरे मग गावातल्या लोकांनी साफ केलं सगळं, कपडे वगैरे भिजली होती। बापरे बाप, आपण पाहू शकतो अवकाळी पावसाचा फटका कशा पद्धतीमध्ये काही गावांना आणि काही घरांना बसला आहे। या महिला एकट्याच घरामध्ये होत्या, त्यांचं 3.5 वर्षाचं बाळ होतं आणि त्या घेऊन अचानक बाहेर पडल्या। जर बाहेर पडला नसता तर मोठा अनर्थ झाला असता। बरोबर, कसं ते आम्ही जीव वाचवला आमचा। बरोबर आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जावळी गावाला या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणामध्ये जो तडाखा आहे तो बसलेला आपल्यास पाहावा। काय सांगाल? काल संध्याकाळी साधारणतः दुपारपासून अवकाळी पावसाला रायगड जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली। वीटभट्ट्या असतील, आंबे आता तोडणीला आलेले ते असतील, इतरही काही शेतीचं नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये रायगडामध्ये झालेलं आहे। माझी अशी अपेक्षा आहे की शासनानं याच्यावरती योग्य निर्णय या ठिकाणी घ्यावा। संबंधित सरकारी संस्थांनी याचे या ठिकाणी त्वरित पंचनाम्याला या ठिकाणी सुरुवात करावी। पेण तालुक्यामध्ये विशेषतः खरोशी, जावळी, निफाड आणि त्या आसपासच्या आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा फार मोठ्या पद्धतीनं घरांचं नुकसान झालेलं आहे। छपरं उडालेली आहेत। मी आता फोटो मगाशी काही पाहिले तर पाऊस जरी फार मोठ्या प्रमाणात जरी झाला असला तरी नुकसान होताना वाऱ्या पावसानं या ठिकाणी केलेलं आहे। बऱ्याचशा ठिकाणची छपरं उडालेली आहेत। खरोशी भागामध्ये काही नुकसान झालेलं आहे। जावळीचंही मगाशी मी मध्यंतरी नाव घेतलं, निफाडचं या ठिकाणी नाव घेतलं। याच्यामध्ये मी आता संध्याकाळी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे, परंतु सर्वच ठिकाणी जायला मिळेल असं नाही। त्यामुळे शासनानं या ठिकाणी व्यवस्थितरित्या, शासनानं म्हणण्यापेक्षा प्रशासनानं याची दखल या ठिकाणी घ्यावी आणि शासनाला हा प्रस्ताव या ठिकाणी सादर करावा। अस्मानी संकटामुळे झालेलं नुकसान हे या ठिकाणी सरकारने भरून देण्याचा अधिकाधिक या ठिकाणी प्रयत्न करावा। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पेण तालुका, रोहा तालुका, सुधागड तालुका यातील अनेक वीटभट्टी व्यावसायिकांचं, त्यासोबतच
आंबा फळबागा बागायतदारांचं तसेच भाजीपाला शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. अशी जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ किंवा उर्वरित महाराष्ट्र येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीची गंभीर दखल शासन प्रशासन यांच्यामार्फत घेतली जाते व त्यांना भरघोस नुकसान भरपाई कशी भेटेल या दृष्टीने सर्व यंत्रणा कामाला लागते. परंतु आपल्या कोकणी शेतकऱ्यांचं, रायगडवासियांचं मात्र अनुभव फार वेगळा आहे. आपल्याकडे अगदी अशा नुकसानीकडे फार गांभीर्याने बघितलं जात नाही आणि मग तुटपुंजा स्वरूपाची काहीतरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात. माझ्या या माध्यमातून शासन व प्रशासनाला विनंती आहे की कोकणी शेतकरी आमचा हा सहनशील आहे, अत्यंत मेहनती शेतकरी आहे. भात शेतीची शेती आटोपल्यानंतर वर्षभर आपलं उदरनिर्वाह चालवण्यासाठी काही ना काहीतरी शेतीचे जोडधंदे आपला कोकणी शेतकरी करत असतो. परंतु ज्यावेळी अशी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी मात्र मग त्याच्या उत्पादनावर फार मोठा त्याचा परिणाम होतो व फार मोठी नुकसानी कोकणी शेतकऱ्याला सहन करावी लागते. माझी या माध्यमातून शासन व प्रशासनाला विनंती आहे की कोकणी शेतकऱ्यांच्या या नुकसानीचं देखील तेवढ्याच गांभीर्याने विचार व्हावा आणि अत्यंत संवेदनशील पद्धतीने यांचे पंचनामे होऊन तात्काळ कोकणी शेतकऱ्यांना कसे काही मदत करता येईल याचा शासनाने तातडीने विचार करावा. काय सांगाल मावशी, कालच्या अवकाळी पावसामुळे काय नुकसान झालेलं आपलं? आमची घरादारा कोसळली. अचानक वारा पाणी आला, आम्हाला असा कळूनच नाही आला हो असा होईल म्हणून याची घटना. म्हणून आम्ही आपली अशी घरात साफ करीत होतो लाकडा भरासाठी. कपडा गेला तर आमचा सगळा होता कबाडा इबाडा, ते आम्ही कपडा अशी बघत होतो. असा पाऊस आला का ना आम्हाला वाटला का जाईल, अचानक असा लागला का ना जाम लागला, इजा चंपाचा आणि एकदम घाबरलो. बघता येऊ शिनी तर ही व्हाईटची झाडा बिडा नुसती वाकडी व्हायची होता, झाडं पण पडायला लागली. तर मग अचानक एकदा वारा आला ना, एकदम कावला उडाली, धाप इपची पत्रा बित्रा. नंतर मग त्या भिंती लागल्या कोसळाला अशा. एकदम घाबरलो आम्ही, पळालो भाई जाऊन. बघता इथंच होतो झाडाखाली, मग बघतो त्या झाडा बिडा पण मरायला लागली. यांचा पण घर आमचा पुतण्याचा आमच्या घर तो पण पडला. मग ती बघता त्या आतमध्ये पोहायला घेऊन लहान होती, मग तिची पण बघते दारू उघडून शिनी तर बाहेर पोहायला घेऊन घरी गेली. बघते तर सगळी दायना झाली घरामध्ये. गावाची लोकांना पाऊस उभाला तर आली बघताय तर काय सगळ्यांची घरा उडाली इकडे खाली. तेव्हा सगळा गाव उभाला झाला. आम्ही काय सांगाल कुठल्या गावात नुकसान झालेलं आहे आणि काय परिस्थिती? कुरुब ग्रामपंचायत जावळी हद्दीतील वरची जावळी, कर्जाळवाडी, दाबाची वाडी, जावळी बौद्धवाडी या गावांमध्ये नुकसान झालेलं आहे. आम्हाला आदेश दिल्याप्रमाणे आम्ही तात्काळ आता पंचनामे चालू केलेले आहेत. किती घरांचं नुकसान झालंय? तरी 40-50 घरं टोटल होतील ग्रामपंचायत हद्दीत. प्रत्येकाला भेट देऊन आलात? हो, चालू आहे. म्हणजे काहींना दिलेली आहे, काहींना तर द्यायचं चालू आहे. तर काय सांगाल काल झालेल्या वादळी वाऱ्याचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्याबद्दल काय? काल या जावळी गावात खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अंशतः जवळजवळ 18-20 घरांचं नुकसान झालेलं आहे. पूर्णतः 2 घरांचं नुकसान झालेलं आहे आणि प्रशासनाच्या आदेशानुसार आम्ही आता तात्काळ पंचनामे सुरू केलेले आहेत. किती घरांचं नुकसान झालेलं आहे? 18 घरांचं नुकसान झालेलं आहे आणि 2 घरांचं पूर्णतः झालेलं आहे. सरकारकडनं काय तात्काळ मदत वगैरे? सरकारकडे आता आम्ही प्रस्ताव पाठवू मदत. राज वैशंपायन्सी 24 तास रायगड.